नाशिक आणि अमरावती येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून या घटनांच्या निषेधार्थ ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनांबाबत संताप व्यक्त केला। तसंच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। समाजात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे असं मत काही आंदोलकांनी व्यक्त केलं। यावेळी आयोजकांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ कळवण्यासाठी 7400036999 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय। या हेल्पलाईनच्या माध्यमातून तात्काळ मदत आणि मार्गदर्शन दिलं जाईल असं यावेळी विजय त्रिपाठी यांनी सांगितलं। पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशन परिसरात बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आंदोलन शांततेत पार पडलं असून यापुढेही अशा घटनांविरोधात आवाज उठवण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे। अद्यापही महाराष्ट्रात सुरू आहे आणि मुख्य आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे। कसं बघते या प्रकार अमरावतीमध्ये देखील एका मुलाने केलेला आहे, कसं बघताय संपूर्ण प्रकरण? आज आम्ही ठाण्यात सकल हिंदू समाज म्हणून ठाणा स्टेशनच्या बाहेर आज आम्ही निदर्शनं करत आहोत। येत्या काळात ठाण्यातली जेवढे TCS असू द्या किंवा IT पार्क असू द्या किंवा जिथे जिथे हे जिहादी डुक्कर मालक आहेत किंवा हे जिहादी डुक्कर मॅनेजर आहेत किंवा हे जिहादी डुक्कर HR आहेत, यांच्यावरती आम्ही लक्ष देणार आहोत। आणि येत्या काळात जर आम्हाला ठाण्यातून असा एखादा प्रकार कळला तर सकल हिंदू समाज त्यांना त्यांच्या त्याच भाषेत उत्तर देणार आहे, हे आम्ही ठरवलेलं आहे। कारण की तुम्ही बघू शकता की TCS मध्ये हा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये लव्ह जिहाद हा क्लिअर अँगल होता। त्यांनी त्या मुलींना फसवलं। आता नवीन प्रकरण 2 दिवसापूर्वी अमरावतीचा तो जो जिहादी डुक्कर आहे त्यांनी 180 हिंदू नाबालिग मुलींचं सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बनवले, नंतर त्यांना ब्लॅकमेल केला का सोशल मीडियामध्ये तुमचे मी व्हिडिओ टाकणार। आणि हे दोन्ही जिहादी डुकरं हे एक दुसऱ्याशी शर्यत लावायचे की सर्वात जास्त हिंदू मुलींना कोण पटवणार आणि सर्वात जास्त लव्ह जिहाद कोण करणार। माझी सर्व हिंदू भगिनींना, बहिणींना, आईंना विनंती आहे, जर तुमच्या घरी असा एखादा प्रकार घडत असेल, तुम्ही घरी आल्यावर तुमच्या बहिणीला, तुमच्या मुलीला विचारा, तिच्या तुम्हाला हावभाव जर बदल दिसत असेल की ती त्याच्या धर्माबद्दल तिला आदर नाहीये, दुसऱ्या धर्माबद्दल तिला काय आदर दिसत आहे, तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला संपर्क करा। आज जे आपले हिंदुत्वचे जेवढे लोकांना वाटतं की लव्ह जिहाद हा थोतांड आहे, त्या हिंदू लोकांसाठी, सेक्युलर हिंदूंसाठी हा एक सर्वात मोठा सबक आहे का त्यांनी याच्यात बघावा की लव्ह जिहाद हा खरं एक फॅक्टर आहे। येत्या काळात सकल हिंदू समाज ठाणेच्या वतीने आम्ही ठाण्यातील जेवढे IT पार्क असू द्या किंवा कंपनीज असू द्या, जिथे जिथे हे जिहादी डुकर मालक आहेत किंवा HR आहेत किंवा ते स्वतः मालक, HR मॅनेजर ज्या चांगल्या पोस्टवर असतील त्यांच्यावर प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी त्यांचे गुप्तहर करून, जसं नाशिक पोलिसांनी केले तसे त्यांनीही आपले पोलीस डिपार्टमेंट लावून त्याची माहिती घ्यावी, अन्यथा सकल हिंदू समाज त्यांना योग्य तो उत्तर ठाण्यामध्ये देणार आहे। सर, असे प्रकार घडतायत, सरकारने कुठेतरी गांभीर्याने या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे का? काही कायदा निघणं गरजेचं आहे का? लव्ह धर्मांतरचा कायदा आलेला आहे आणि सरकार गांभीर्य आहे यासाठी आज तुम्हाला TCS आणि अमरावतीचे विषय दिसत आहेत आणि यांच्यावरती गुन्हेही दाखल होत आहेत।